हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आजचा व्हिडिओ असणार आहे कोझी सेल्फ केअर नाईट रुटीन आणि या व्हिडिओमध्ये मी अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी डेली आणि कधी कधी फॉलो करते. सो आता मी डिनर करणार आहे, तर नाईटला मी लाईट खाणं प्रिफर करते आणि सध्या मी दलिया, दही आणि त्याच्यासोबत थोडेसे सॅलडची खाते. घरी आधीच बनवलं होता दलिया. सो तारक मेहताचा उलटा चष्मा पाहत पाहत मी डिनर एन्जॉय केला. मी प्रयत्न करते की जेवण लवकर करावं. जेव्हा मला भूक लागते संध्याकाळची तेव्हा मी लवकरच जेवण करून घेते, कारण जेवढा लवकर आपण जेवण करतो तेवढा जास्त टाइम त्याला डायजेस्ट व्हायला मिळतो आणि जेव्हा आपण लवकर झोपतो तेव्हा ती हीलही करू शकते लवकर आणि लेट खाल्लं तर डायजेस्टलाही टाइम लागतो. तर खूप वेळा असंही होतं की जेवायलाही लेट होतो, टाइम होऊन जातो जेवायला, पण मी ट्राय करते की जेवण लवकरच व्हावं. त्यानंतर मी ब्रश करून घेते, कारण विसरली की विसरूनच जाते, म्हणून डिनर नंतर लगेच ब्रश करायला घेते. नाव इट्स टाइम फॉर स्किन केअर. युजली तुम्हाला किंवा मलाही रात्रीचं स्किन केअर या ब्रश करायला खूप आळस येतो, पण मी खूप टाइमपासून सवय लावली आहे की हे करूनच झोपायचं. आय मीन अशा हॅबिट्स लावल्यानंतर बरं पडतं. लाईक मी ब्रश केला तर त्यानंतर स्किन केअर, हेअर केअर करायचंच आहे, असं फॉलो केलं तर विसरतच नाही आपण. आणि माझा स्किन केअर हे खूप सिम्पल आहे उन्हाळ्यामध्ये. पहिला फेसवॉशने मी माझा फेस क्लीन करून घेते. या फेसवॉशची लिंक मी या व्हिडिओमध्ये टॅग करते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघू शकता आणि घेऊ शकता. त्यानंतर मी फेस ड्राय करून त्यावर मॉइश्चरायझर लावते आणि कधी कधी रेटिनॉल या व्हिटॅमिन सी सिरम पण लावते अल्टरनेटिव्ह डेजवर. रेटिनॉल आठवड्यातून 2 ते 3 वेळाच यूज करायचं असतं आणि मॉइश्चरायझर कधीच स्किप करू नका तुम्ही. उन्हाळा चालू आहे, सो इट्स बेटर टू यूज जेल बेस्ड मॉइश्चरायझर. ते स्किनमध्ये पटकन ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि चिपचिप फील होत नाही. मी जे वापरते ते या व्हिडिओमध्ये टॅग करते, यू कॅन चेक. त्यानंतर मी 5 मिनिट हलका फेस मसाज करून घेते, कारण मसाजने ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं, स्किन ग्लो करते आणि रिलॅक्स फील होतं. टेम्पररी लिफ्टिंग इफेक्ट दिसतो, प्रोडक्ट चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होतो. तुम्हाला जर का पफीनेसचा प्रॉब्लेम असेल ना तर हे बेस्ट आहे. तुम्ही फेस मसाज करू शकता, त्याने तुमचा प्रॉब्लेम कमी होईल. आणि फेस मसाज करताना नेहमी क्लीन हातांनीच केला पाहिजे. त्यानंतर मी ही क्रीम यूज करते, एक ब्रँडची आहे. सध्या तर मी तुम्हाला ब्रँड नाही सांगणार, कारण की सध्या मीही ट्राय करते. डार्क सर्कलसाठी आहे. असं तर मला वाटत नाही की याने डार्क सर्कल जातील, कारण की डार्क सर्कल जायला म्हणजे मला 10th पासूनच आहे, तर काय माहिती याने जातील नाही जातील, पण मी हे डेली यूज करते क्रीम. जर का याने डार्क सर्कल जातील तर मी तुमच्याशी ही क्रीम नक्की शेअर करेन. आणि तसंही लाईफमध्ये टेन्शन जास्त असेल या स्ट्रेस वगैरे असेल तर डार्क सर्कल येतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे डार्क सर्कल येतात आणि मेन म्हणजे डोळ्यांच्या खाली जर का मेलानिन प्रोडक्शन जास्त असेल तर डार्क सर्कल येतात. मेन म्हणजे माझी मम्मी बोलते की टाईमवर झोपलं तर डार्क सर्कल आपोआप जातील, आणि तेच आपल्याकडून, माझ्याकडून आणि तुमच्याकडूनही होत नाही. टाईमवर आपण झोपतही नाही आणि टाईमवर आपण उठतही नाही. स्टील मी प्रयत्न करते की सगळं बॅलन्स राहावं म्हणून. नाव इट्स टाइम फॉर अ फूट मसाज. आय थिंक खूप लोकांनाही प्रॉब्लेम असेल, रात्री झोपताना या झोपल्यानंतर पाय खूप दुखतात वगैरे. माझ्यासोबतही असं व्हायचं. सो डेली मी पायाच्या तळव्यांची नारळ तेलाने मसाज करून झोपते, कारण रात्री मसाज करून झोपलं तर शरीराला खूप रिलॅक्स वाटतं. शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतं, ताणतणाव कमी होऊन शांत वाटतं, झोप चांगली लागण्यासही मदत होते, ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं आणि मसल्स रिलॅक्स होतात. मी मसाजसाठी नारळ तेल वापरते. तुम्ही तिळाचं तेल, बदाम तेल या ऑलिव्ह ऑइलही वापरू शकता. जर का तुमचेही रात्रीचे पाय वगैरे दुखत असतील या दुखण्याचा वगैरे त्रास असेल, रात्रीचे पायाला मुंग्या येत असतील या पेन वगैरे होत असेल, तर तुम्ही हे करून बघा. रात्री झोपताना पायाचा मसाज करून पहा, तुम्हाला खूप आराम भेटेल.
नाव इट्स टाइम फॉर अ हेअर केअर आणि डेली आपण जे रिच्युअल्स फॉलो करतो तेच आपण आता फॉलो करणार आहोत. पहिल्या तर हेअरला 2 सेक्शनमध्ये डिवाइड करून घ्यायचा आणि हाताच्या बोटांनी थोडा गुंता सोडवायचा. अशा पद्धतीने जर का आपण केलं तर आपले केस खूप कमी तुटतात आणि गुंताही निघतो. कधीही तुमचा हेअर कोम्बिंगचा टाईम असेल तर सगळ्यात आधी आपल्याला हाताच्या बोटांनी गुंता सोडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला कंगव्याचा वापर करायचा आहे. जर का असाच आपण कंगव्याचा वापर केला तर केस गळतीही खूप होते आणि त्यानंतर तुम्हाला वाटतं की अरे माझे केस तर खूप गळत आहेत. आफ्टर दॅट आय एम अप्लाइंग बेबी ऑइल ऑन माय हेअर लेंथ आणि हे तेल मी खूप वेळा माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे सजेस्ट केलं आहे. याने फ्रीज कमी होतो, केसांमध्ये जास्त गुंता होत नाही आणि मेन म्हणजे हे लाईटवेट आहे, तर आपण उन्हाळ्यामध्येही लावू शकतो. आणि हे स्काल्पवर नाही, आपल्याला आपल्या लेंथवर अप्लाय करायचं आहे. याने केस एकदम सॉफ्ट आणि सिल्की दिसतात आणि मी हे डेली नाईटला अप्लाय करते ऑन माय हेअर. तुम्ही जर का डेली हे रिच्युअल फॉलो कराल तर तुमच्या केसांना फाट्या फुटणार नाहीत, फ्रीजी होणार नाहीत, डॅमेज होणार नाहीत आणि तुमचे केस सिल्की शायनी राहतील. तुम्हाला हे ऑइल जवळपासच्या मेडिकल स्टोअरमध्ये वगैरे भेटून जाईल आणि तरीही जर का तुम्हाला याची लिंक हवी असेल तर या व्हिडिओमध्ये मी हे ऑइल टॅग करते. यू कॅन चेक अँड यू कॅन बाय ऑल्सो. आणि हां, तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल पण मी कधी कधी जोजोबा ऑइलही माझ्या लेंथवर अप्लाय करते टू रिड्यूस फ्रीज. तर कधी मी म्हणजे बेबी ऑइल लावते या कधी कधी जोजोबा ऑइलही लावते. सध्या जोजोबा ऑइल संपलं आहे आणि बेबी ऑइलही आपण लेंथवर लावू शकतो, तर मग मी तेही लावते आणि याचे रिझल्टही मला खूप छान भेटलेले आहेत, तर तुम्हीही यूज करू शकता. त्यानंतर मी वॅसलीन वापरते ऑन माय लिप्स. ॲक्च्युली काही दिवसापासून ना, मे बी महिन्यांपासून माझ्या लिपवर ना काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे. लाईक त्यावर ब्लॅक स्पॉट्स वगैरे आलेले आहेत आणि खूप सारं इरिटेशनही होते आणि ड्राय होते. तर उन्हाळ्यामध्ये ड्राय होणं इज नॉट गुड. लाईक म्हणजे उन्हाळ्यामध्ये लोकांचे लिप्स ड्राय होत नाहीत, ते हिवाळ्यामध्ये होतात. तर मी डॉक्टरांना दाखवलं आहे आणि यावर माझी ट्रीटमेंटही सुरू आहे. त्यामुळे मी लिपस्टिक वगैरे असं काहीही सध्या यूज नाही करत आहे लिपवर. जेव्हा ठीक होतील तेव्हा बघू. त्यानंतर मी नेक्स्ट डेची टू डू लिस्ट बनवते, म्हणजे स्क्रिप्टिंग वगैरे काही काम रात्री झोपायच्या आधीच पूर्ण करून घेते. उद्या दिवसभरात काय काय करायचं आहे, लाईक ब्रँड कोलॅब, डेली रुटीन, ऑर्गॅनिक व्हिडिओज आणि बाकी सगळं काम, हे सगळं मी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशी काम करताना गोंधळ होत नाही, सगळं प्लॅनिंग नीट होतं. या सवयीमुळे माझं काम ऑर्गनाइज्ड राहतं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर आता काय करायचं असा गोंधळ होत नाही. उलटं माइंड आधीपासून क्लिअर असल्यामुळे काम पटकन आणि स्मूथली होतं. मला पर्सनली असं वाटतं की रात्रीच प्लॅनिंग करून ठेवलं तर प्रोडक्टिव्हिटी वाढते, वेळही वाचतो आणि अननेसेसरी स्ट्रेस कमी होतं. कॉन्टेंट क्रिएटर असल्यामुळे डोक्यात एकाच वेळी खूप आयडियाज आणि काम चालू असतात, त्यामुळे टू डू लिस्टमुळे फोकस मेंटेन राहतो. आणि खूप टाईमपासून मी एक सवय स्वतःला लावली आहे, रात्री झोपण्यापूर्वी थोडं बुक रीड करून झोपायचं. यामुळे मला झोपही लवकर लागते आणि ओव्हर थिंकिंगही खूप कमी झाली आहे. खरं सांगायचं तर मला रीड करायला अजिबात आवडत नव्हतं आणि अजूनही काही हार्डकोर रीडर नाही आहे मी. पण ही सवय मुद्दामून स्वतःला लावली, कारण रात्री उगाच थॉट्समध्ये हरवून ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा बुक वाचलेली चांगलं. आता तर असं झालं आहे की बुक रीड केल्याशिवाय झोप पूर्ण वाटतच नाही. ऑनेस्टली या छोट्याशा सवयीने मेंटली खूप फरक पडला आहे. आणि सध्या मी जे बुक रीड करते तेही खूप मस्त आहे. लाईक आपल्या सगळ्यांना ही एक सवय आहे की लोकांना आपल्याला नाही म्हणता येत नाही. लाईक काही त्यांनी विचारलं तर हो मदत करशील, हो हे करशील, हो ते करशील, हो. म्हणजे नाही म्हणायला आपल्याला भीती वाटते. लाईक हो म्हणणं आपला कम्फर्ट झोन झालेलं आहे आणि आपल्याला नाही म्हणता येत नाही. तर ते नाही कसं म्हणायचं वगैरे, तर ते या बुकमध्ये खूप छानपणे सांगितलेलं आहे. तर ते तुम्हीही रीड करू शकता. जर का मला याची लिंक भेटली तर मी या व्हिडिओमध्ये टॅग करेन.
आफ्टर बुक रीडिंग मी लूज वेणी घालून झोपते, त्यामुळे आपले जे केस आहेत ते डॅमेज होत नाहीत, केसामध्ये गुंता होत नाही, फ्रिझी होत नाहीत. त्यामुळे मी लूज वेणी घालून झोपते, टाईट नाही घालत. आणि मी मायग्रेन पेशंट आहे, सो मला जास्त टाईट वगैरे वेणी चालतही नाही, मला जास्त डोकेदुखी वगैरे होते. तुम्हीही तसे असाल तर तुम्ही वन साईडला लूज वेणी घालून झोपू शकता. तर असं होतं माझं कॉझी नाईट सेल्फ केअर रुटीन. जे मी करते ते सगळे यामध्ये शेअर केलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.